वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार। कुठल्याही कार्याच्या प्रारंभी आपण विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करतो आणि विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करून त्याचे आशीर्वाद मागतो आणि सगळ्या विघ्नांचा आमच्या या कार्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये आणि हे सगळं तू सुख करणार आहेस, हे सगळं कार्य आहे ते आमचं सुखदायक व्हावं, योग्य पद्धतीने व्हावं, यशस्वी व्हावं, याच्यासाठी आपण त्याला विनवणी करत असतो। हा जो गणेशाचा अवतार आहे, हा गणेशाचे अवतार अनेक झालेले, पण आपण आता जे गणेशाचं रूप बघतो ना, ते अथर्व शीर्षातल्या 9व्या श्लोकातल्या सगुण वर्णनानुसार ती मूर्ती आहे। हा गणपती विघ्नहर्ता तर आहेच आहे, पण सगळ्या आबाल वृद्धांचा लाडका आहे। विशेषतः लहान मुलांना तर त्याचं फारच रूप आवडतं। त्याचं ते एवढं मोठं पोट, त्याचे ते सुपासारखे कान, त्याचे बारीकसे डोळे, त्याचा एक तुटलेला दात आणि एकूणच त्याचं रूप इतकं मोहक आहे, इतकं मोहक आहे की त्याच्याकडे बघायला लागलं की बघतच राहावंसं वाटतं। असं वैशिष्ट्यपूर्ण रूप असणारा हा श्री गणेश, गजानन, हा लंबोदर, हा वक्रतुंड, कितीतरी नाव आहेत, हा सगळ्यांनाच अगदी आपल्या जवळचा वाटतो, आपलासा वाटतो। आणि आपलासा वाटत असल्यामुळेच काय होतं की तो देवघरात पण आहे आणि त्याची सार्वजनिक उत्सवामध्ये सुद्धा त्याची मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते। म्हणजे तो वैयक्तिक पण आहे, म्हणजे व्यष्टीचा पण आहे आणि तो समष्टीचा पण आहे। असा हा जो गणपती आहे आणि त्या गणपतीचं अनेक मंडळामध्ये सहस्रावर्तन केली जातात। त्या गणपतीची अनेक अथर्व शीर्षाची आवर्तनही केली जातात। ही आवर्तनं कशी केली जातात तर त्याचंही एक शास्त्र आहे बरं का। साधारणपणे कमीत कमी 21 आवर्तनं केली जातात। कमीत कमी 21 आवर्तनं झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची असते। वस्तुतः अथर्व शीर्ष हे नुसतं स्तोत्र नाहीये, ते एक स्वतंत्र असं उपनिषद आहे। आणि उपनिषद, इतर उपनिषद कदाचित वृक्ष असू शकतील, कदाचित त्याच्यामध्ये फारसं गद्य भाग जास्त असतो, पण हे अथर्व शीर्ष हे उपनिषद असं आहे की ते गेय सुद्धा आहे आणि नुसतंच गेय नाही आहे, तर त्याच्या नादमय अशा लहरी वातावरणामध्ये अगदी तरंगत असतात, त्या टिकून राहतात आणि ते म्हणताना सुद्धा एक प्रकारची उत्साह, एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारची शक्ती, स्पंदन अशी जाणवतात। आणि म्हणून या अथर्व शीर्षाची वारंवार आवर्तनं केली जातात। घरी वैयक्तिकरित्या केली जातात, मोठ्या प्रमाणात केली जातात। हे सगळं असलं तरी त्या अथर्व शीर्षाचा नेमका अर्थ काय आहे, कुणी सांगितले हे उपनिषद, तर तेही आपण थोडासा त्याचा अभ्यास करणार आहोत। अथर्व शीर्ष म्हणजे काय आणि त्याच्यातल्या मंत्रामध्ये किती उपमंत्र आहेत तेही आपण बघणार आहोत। कुणी सांगितले हे अथर्व शीर्ष? अथर्व ह्या शब्दाचा आपला परिचय अथर्व वेदाशी एकतर आहे, पण हे उपनिषद सांगितलेलं आहे ते अथर्वण या नावाच्या ऋषींनी खरं म्हटलं तर आपल्या शिष्यांना उपदेश करताना हे उपनिषद सांगितलेलं आहे। अर्थातच अथर्व वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे, पण अथर्व वेदातलं सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान किंवा ज्याला उत्तमांग म्हणतात किंवा ज्याला शीर्ष म्हणतात, ते सगळं ज्ञान ह्या 10 मंत्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणूनही याला अथर्व शीर्ष असं नाव आहे। इतक्या 10 मंत्रामध्ये खूप काही या गणपतीचं सगुण आणि निर्गुण रूप, व्यक्त आणि अव्यक्त रूप सांगणारं हे सगळं वर्णन ह्याच्यामध्ये आहे। आता अथर्व शीर्षाबद्दल असेही काही आक्षेप घेतले जातात की ते कोणी म्हणावं आणि कोणी म्हणू नये, हेही आपण जाणणार आहोत। कोणी म्हणावं तर काही लोकांच्या मते उपनयन झाल्यानंतर, मुंज झाल्यानंतर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य एवढ्यांनीच म्हणावं, शूद्रांनी म्हणू नये किंवा स्त्रियांनी तर अजिबात म्हणू नये, असा अनेकांचा त्याच्यावर आक्षेप आहे। पण आज आपण बघतो तर सगळ्याच वर्गातले, सगळ्या स्तरातले लोक अथर्व शीर्ष म्हणतात, कारण काहींच्या मतानुसार असं आहे की या ह्याच्यामध्ये वेदमंत्राप्रमाणे स्वरित उच्चार नसल्यामुळे याचा अधिकार सगळ्यांना आहे, स्त्रियांना आहे, शूद्रांना आहे, वैश्यांना आहे, क्षत्रिय ब्राह्मण सगळ्यांना अधिकार आहे, असाही एक प्रवाह आहे।
पण शेवटी हे श्रद्धेने म्हणायचे, भक्तीने म्हणायचे, मनापासनं म्हणायचे आणि जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध म्हणायचे. हे कुठे आहे अथर्वशीर्ष? तर खरं म्हटलं ना तर गणेश पुराणामध्ये 73 ते 85 जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये बाल्यावस्थेमध्ये गणेशांनी असुर संहार केल्याचंही दाखले आहेत, त्याचे दृष्टांतही त्याच्यामध्ये आहेत. खरं म्हटलं तर गणपतीचे अनेक अवतार आहेत. सिंधुरासुरात आता आपण असंही बघतो की गणेशाचा जन्म 2दा साजरा केला जातो वर्षातून. एक तर गणेश चतुर्थीला म्हणजे भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध चतुर्थीला तो केला जातो, किंवा माघ महिन्यातल्या वद्य चतुर्थीला सुद्धा हा केला जातो असंही आहे. मग याच्यातली नक्की खरी गणेश जन्माची कथा काय आहे? तर खरं तर 2 कथा आहेत. सिंधुरासुराचा वध करण्यासाठी माघ वद्य चतुर्थीला मंगळवारी हा प्रगट झाला सिंधुरासुराचा वध करण्यासाठी, आणि म्हणून माघ वद्य चतुर्थीला याची म्हणजे गणेश जन्म मानला जातो. आणि त्याचा उत्सव मात्र 1.5 दिवसच असतो. म्हणजे माघ वद्य चतुर्थी आहे ती पूर्ण करायची आणि शिवाय पंचमीच्या भोजनापर्यंत त्याची सांगता करायची. असा हा 1.5 दिवसाचा समारंभ आहे किंवा उत्सव आहे असंही म्हटलं जातं. परंतु पार्वतीने एक गौतम ऋषींना प्रश्न विचारला होता पुत्राविषयी की माझा पुत्र केव्हा जन्माला येईल आणि तो कसा असेल. तेव्हा गौतम ऋषींनी उत्तर दिलं होतं. ते उत्तर काय आहे तेही बघूया, म्हणजे मग आपल्याला या गणेश जन्माचं जे गूढ आहे, काय रहस्य आहे तेही उलगडणार आहे. गौतम ऋषी म्हणाले ते भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध चतुर्थीला जेव्हा सोमवारी सिंह नक्षत्र असेल, सिंह लग्न असेल, अशा शुभग्रहांनी युक्त जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझा पुत्र जन्म होणार आहे. आणि तू काय कर तर तू 11व्या दिवशी त्याचं नामकरण कर. खरंच आहे. मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या गणेशाचा जन्म आहे आणि 11व्या दिवशी त्याचं नामकरण आहे आणि ते आहे ते अनंत चतुर्दशी. आणि म्हणून हा उत्सव जो आहे भाद्रपद महिन्यातला तो साधारणपणे 10, 11 किंवा 12 दिवस चालतो. चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत हा उत्सव चालतो. हे सगळं जरी असलं तरी वेगवेगळ्या युगामध्ये सुद्धा श्री गणपतीने अवतार घेतलेले आहेत बरं का. कृतयुगामध्ये तो कसा होता? कृतयुगातली गोष्ट आहे. कृतयुगामध्ये तो दशभुज विनायक होता. द्वापार युगामध्ये चतुर्भुज असा रक्तवर्णाचा होता. त्रेतायुगामध्ये षडभुज आहे, 6 हातांचा आहे आणि तो मयुरेश्वर आहे. आणि कलियुगामध्ये मात्र तो चतुर्भुज आहे आणि तो मूषकध्वज किंवा मूषक वाहन असा आहे. असं त्याचं रूप सांगितलं जातं. म्हणजे 4ही युगामध्ये गणपती होताच. जसं अथर्ववेदामधलं हे शीर्ष ज्ञान आहे तसं ऋग्वेदामध्ये सुद्धा थोडे उल्लेख गणपतीचे आहेत. गणानां त्वां गणपतीं हवामहे हा जो मंत्र आहे तो ऋग्वेदातला आहे. त्यामुळे ऋग्वेदातही गणपतीचा उल्लेख नक्कीच आहे. किंवा ओंकार स्वरूप हे त्याचं स्वरूप आहे. याच्या 3.5 मात्रा आहे आणि ह्या 3.5 मात्रामध्ये सगुण गणेशाचं कसं वर्णन आहे याचे अनेक, अगदी एकनाथ महाराजांचा अभंग आहे, माऊलींचा अभंग आहे. ओंकारामध्ये कसा गणपती आहे याचंही वर्णन आहे. किंवा अगदी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या गणेशस्तवनामध्ये सुद्धा ओंकार आणि गणपती याच्यातली साम्य स्थळंही दाखवलेली आहेत. आता हे जे स्तोत्र ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे अथर्वशीर्ष. अथर्वण ऋषींनी सांगितलं म्हणून ते अथर्वशीर्ष आहे. अथर्व वेदातलं शीर्ष ज्ञान आहे म्हणून ते अथर्वशीर्ष आहे. पण त्याच्या पलीकडे एक फार सुंदर त्याच्या मागे कथा आहे की जी आपल्याला सुद्धा व्यवहारामध्ये उपयोगी पडणार आहे, मार्गदर्शक ठरणार आहे. ते काय आहे तर बघा, कथा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शंकर पार्वतीची कथा आहे. शंकर पार्वतीचा हा नंदन आहे, पुत्र आहे. आणि त्याला जेव्हा त्या शंकराने त्याचं मस्तक धडावेगळं केलं तेव्हा पार्वतीने खूप शोक केला. तेव्हा शंकराने अरण्यामध्ये जाऊन हत्तीचं मस्तक आणलं आणि ते त्या धडावर बसवलं असं म्हणतात. वस्तुतः हत्तीचं मस्तक जेव्हा आपण हत्तीचं निरीक्षण करू ना तेव्हा एक लक्षात येतो की हत्तीचं मस्तक कधीही स्थिर नसतं. हत्ती सतत आपली सोंड हलवत असतो, गवत उडवतो, इकडे तिकडे करतो, पाण्याचे तुषार उडवतो. हे सारखं हत्तीचं मस्तक कधीही स्थिर नसतं, ते थर्व असतं. थर्व याचाच अर्थ थरथरणारं, हलणारं, स्थिर नसणारं. पण जेव्हा ते मस्तक काय म्हणतात ते चतुष्पादाकडनं द्विपादाकडे आलं
तेव्हा मात्र ते थर्व त्याचं गेलं, त्याचं थरथरणं थांबलं, त्याचा अस्थिरपणा गेला आणि ते स्थिर झालं. म्हणजेच ते अथर्व झालं. अथर्व झालं म्हणजेच अथर्व शीर्षाचं जर का आपण पठण केलं ना, तर आपल्यामध्ये काय बदल होतो, तर आपली जी भरकटणारी बुद्धी आहे ना ती स्थिर होते. मस्तक स्थिर होणं म्हणजे बाह्य मस्तक नाही म्हटलेलं, तर आतली जी बुद्धी आहे, जी प्रज्ञा आहे, जी मेधा आहे, ती स्थिर होण्यासाठी अथर्व शीर्षाचं वारंवार पठण करावं असंही म्हटलेलं आहे. आणि जेव्हा ही बुद्धी एकाग्र होते, व्यवसायात्मिका होते, तेव्हा आणखीन एक त्याचा लाभ सगळ्यांना होतो, तो म्हणजे निर्णय आपल्याला अचूकपणाने घेता येतात. कुठलेही निर्णय अचूकपणाने घेता येतात. आणि खरंच आहे ना, अचूक निर्णय घेतले की जीवन यशस्वी झालं. हाच अथर्व शीर्षाचा अर्थ आहे. अथर्व अधिक शीर्ष, अशा या अथर्व शीर्षाला, या उपनिषदाला, अर्थातच उपनिषदाच्या प्रथेप्रमाणे शांती मंत्राच्या संपुटामध्ये बंदिस्त केलेलं आहे. कुठलीही ठेव असते ना, त्याला व्यवस्थित जागा पाहिजे, त्याला एक व्यवस्थित झाकण पाहिजे, त्याला एक संपुट पाहिजे. म्हणजेच दोन्हीकडनं त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. अशा या शांती मंत्राच्या संपुटामध्ये हे अथर्व शीर्ष बांधलेलं आहे, ठेवलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे. हा वारसा आहे, ही परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणूनच अथर्व शीर्षातलं सगळं श्रेष्ठ ज्ञान ज्याच्यात आहे असं हे अथर्व शीर्ष या संपुटामध्ये ठेवलेलं आहे. या संपुटामध्ये या शांती मंत्र तरी कुठले, तर पहिला शांती मंत्र असा आहे, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. फारच सुंदर. म्हणजे अथर्व शीर्ष म्हणण्यापूर्वी आपली मानसिक आणि बौद्धिक तयारी काय काय व्हायला पाहिजे, तर इथे देवांना मागणी केलेली, प्रार्थना केलेली आहे. मंत्र म्हटलेला आहे प्रार्थना प्र अधिक अर्थ. अर्थ याचा अर्थ इच्छा आहे. आणि प्रकर्षाने इच्छा व्यक्त केली, प्रगट केली आणि त्या देवाला जर का साथ घातली, धावा केला, तर तो नक्कीच प्रसन्न होतो. इथे काय त्या देवाला साथ घातली, परमेश्वराकडे काय मागणं मागितलंय, हे देवाः वयम यजत्राः. आता इथे शब्द नवीन आहे बरं का. यजत्राः शब्द आपण वास्तविक फारसा वापरत नाही, पण भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. यजत्रा म्हणजे आम्ही उपासना करणारे. वयम, वयम म्हणजे आम्ही. आम्ही काय करावं, कर्णेभिः भद्रं शृणुयाम. आम्ही कानानी भद्रच ऐकावं, कल्याणकारकच आम्हाला ऐकता यावं. अक्षभिः भद्रं पश्येम. आणि आम्ही डोळ्यांनी फक्त कल्याणकारकच असं पाहावं. स्थिरैः अंगैः तुष्टुवांसः वयं यत् आयुः तत् देवहितं व्यशेम. म्हणजे स्थिरैः अंगैः, सुदृढ अशा अवयवांनी समर्थ असलेले आम्ही, यत् आयुः, जेवढं आमचं वय आहे, जेवढं आमचं आयुष्य आहे, ते कशा करता खर्च करावं, कसं व्यतीत करावं, तर देवहितं यदायुः, देवहितासाठी, देवाची स्तुती करण्यासाठीच आमचं सगळं जीवन याच्यामध्येच व्यतीत व्हावं. आमच्या कानांनी आम्हाला चांगलं ऐकता यावं, डोळ्यांनी चांगलं पाहता यावं, आमचं शरीर सुदृढ असावं, आणि तरच आम्हाला या देवाची प्रार्थना योग्य रीतीने करता येईल, अशी पहिल्यांदा मागणी केलेली आहे. पण कुठलंही कार्य, कुठलीही उपासना करण्यासाठी आधी शरीर उत्तम पाहिजे ना. पुढे म्हटलेलं आहे, स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. फार छान सांगितलंय. वृद्धश्रवाः इंद्रः नः स्वस्ति म्हणजे काय आहे, वृद्धश्रव म्हणजे वृद्धत्वाचा इथे संबंध नाही. श्रव म्हणजे कीर्ती, आणि ज्याची कीर्ती विस्तारित झालेली आहे, वाढलेली आहे, पसरलेली आहे, असा इंद्र आम्हाला स्वस्तिही दधातु, त्यांनी आम्हाला स्वस्ती द्यावं, म्हणजेच आमचं कल्याण करावं, हित करावं, असंही म्हटलेलं आहे. जो पूषण आहे, पूषा म्हणजे सूर्य, विश्ववेदाः, विश्वाला जाणणारा जो सगळा सूर्य, विश्वाचं पोषण करणारा जो सूर्य आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला आमचं कल्याण करावं.
पुढे म्हटलेलं आहे स्वस्ती नस्तार्क्ष्यो अरिष्ट नेमी. अरिष्ट नेमी, नेमी म्हणजे गती आणि अरिष्ट म्हणजे इथे अकुंठित, ज्याची गती थांबत नाही अशी अकुंठित गती असणारा जो तार्क्ष्य, तार्क्ष्य म्हणजे इथे गरुडाचा उल्लेख आहे, असा गरुडाने सुद्धा आमचं स्वस्ती करावं म्हणजे आमचं कल्याण करावं असंही म्हटलेलं आहे. आणि स्वस्ती नो बृहस्पतीर दधातु, जो बृहतीचा पती आहे, बृहस्पती हा वाणीचा पती आहे, अशा बृहस्पतीने सुद्धा आम्हाला केवळ आमचं कल्याणच करावं, आम्हाला कल्याणकारकच गोष्टी द्याव्यात असं म्हटलेलं आहे. आणि ओम शांती 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 असं त्याचा समारोप केलेला आहे. या तीनदा शांती म्हणण्यामागे काय कारण आहे तर तिन्ही प्रकारच्या तापांनी आपण त्रस्त झालेले असतो. आध्यात्मिक ताप आहे, अधिभौतिक ताप आहे, अधिदैविक ताप आहे. या तिन्ही प्रकारचे जे ताप आहेत, जी आपद आहे, जी संकट आहे, जी पाप आहेत, त्यांच्यापासून आम्हाला मुक्ती मिळावी असंही म्हटलेलं आहे. अर्थातच या शांती मंत्राची सुरुवातच मुळे ओमनी झालेली आहे. ओम भद्रं कर्णेभिः. ओम हा काय आहे तर ओम हा सगळ्या मंत्रामधला श्रेष्ठ मंत्र आहे, एकाक्षरी मंत्र आहे. मंत्र राज ह्याला म्हटलेलं आहे. किंवा या ओम मध्ये काय आहे तर जीवाशिवाचं ऐक्य आहे. एकाक्षरी जरी असला तरी या एक अक्षरामध्ये 3.5 मात्रा आहेत, अ उ म आणि अर्धचंद्र. या सगळ्याचा उल्लेख किंवा त्याचा सगळ्याचा अंतर्भाव याच्यामध्ये आहे. सगळ्यात प्रभावी मंत्र आहे तो ओम आहे. कुठल्याही ग्रंथाला प्रारंभ करताना इष्टदेवतेला वंदन करायचंय, 3.5 या मात्रा असलेल्या ओंकाराला वंदन करायचंय. कारण ते वंदन आहे ते मंगलसूचक तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये आशीर्वाद सुद्धा अभिप्रेत आहे. ओम म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला उपकृत करा, अनुगृहित करा अशी त्याला विनंती केलेली आहे. आणि ओम हा त्याचा प्रतिसाद सुद्धा आहे, त्यांनी तथास्तु सुद्धा आपल्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही मंत्राला प्रारंभ करताना साधारणपणाने ओंकाराने सुरुवात करायची. आणि हा तर गणपतीचाच आहे, ओंकार प्रधान रूप गणेशाचं असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान तेही आपण बघणार. असे हे शांती मंत्राच्या संपुटात हे अथर्वशीर्ष आहे. आता प्रत्यक्ष अथर्वशीर्षाला सुरुवात करताना पुन्हा ओम आलाच आहे. ओम नमस्ते गणपतये. काय म्हटलेलं आहे? नमहा ते, ते म्हणजे तुला आणि नमहा म्हणजे वंदन असो. हे गणपती तुला वंदन असो. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. तूच, त्वम एव. बरं, एकदा म्हटलंय, दोनदा म्हटलंय, चारदा म्हटलंय, किती वेळा म्हटलंय? अहो कितीतरी वेळा म्हणलंय त्वमेव. एव जेव्हा म्हणतो आपण तेव्हा च, एवचा अर्थ मराठीतल्या च शी आहे. तूच, तूच तत्व आहेस. प्रत्यक्ष तत्व कोण आहे? तूच आहेस. त्वमेव केवलं कर्तासि. सगळं करणारा तूच आहे, धारण करणारा तूच आहे, हरण करणाराही तूच आहेस. सर्व त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. संपूर्ण हे ब्रह्म आहे, तूच आहेस. सचा वापर केल्यामुळे काय होतं तर त्याला एक प्रकारचा जोर येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एकटाच, तूच फक्त, म्हणजे हे अनन्य भक्तीचा हा एक प्रकारचा आविष्कार आहे असंही म्हणता येईल. त्वमेव, तू कसा आहेस? तूच करतायस, म्हणजे उत्पत्ती करणाराही तूच आहेस, तूच करता आहेस, तूच धरता आहेस, धारण करणाराही तूच आहे, म्हणजे स्थितीचाही अधिपती तूच आहेस. तूच हरता आहेस, संहार करणारा, लय करणारा, सगळं कल्पांतापर्यंत नेणारा कोण आहे तर तो तूच आहेस, तूच हरता आहेस. अशी ही परिपूर्ण अशी साखळी आहे. करता, धरता आणि हरता हा तूच आहेस. आणि पुन्हा त्याला आणखीन एक रूप देण्यासाठी म्हटलेलं आहे त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. खलु म्हणजे खरोखर आणि इदम म्हणजे हे जे समोर दिसतंय ना, जे जे दिसतंय, जे जे इदम म्हणून दाखवता येतं, हे सगळं दृश्य विश्व आहे, हेही तूच तर आहेस. हे गणेशा, हे सगळं तूच व्यापलेलं आहेस. आणि केवलम शब्द पण काय वापरलाय बघा, केवल. केवल ब्रह्म म्हणजे निर्भेळ, शुद्ध,
ज्याच्यामध्ये कुठलंही मिश्रण नाहीये असा तूच आहेस. म्हणजे हे वर्णन गणपतीच्या सगुण रूपाचं नाहीये, तर हे परब्रह्माचं वर्णन आहे, परमात्म्याचं वर्णन आहे. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी. अनुभवाला जे जे काही विश्व येते ते सगळं विश्व म्हणजे तूच आहेस. त्वं साक्षात आत्मासी नित्यम. तूच आत्मा आहेस, तू नित्य आत्मा आहेस. नित्य आत्मा म्हणजे शाश्वत, चिरंतन, टिकणारा, कधीही न विकार पावणारा असा अक्षर अव्यक्त असा आत्मा तूच आहे. त्वं साक्षात आत्मासी नित्यम. आता ह्या मंत्रामध्ये, या पहिल्याच मंत्रामध्ये असिपद तरी किती वेळा आलेलं आलंय, तर 6 वेळा असिपद आलेलं आहे. असिपद म्हणजे ऐक्य. तत्त्वम असी मध्ये, असी मध्ये या दोन्हीचं ऐक्य, जीवा आणि शिवाचं ऐक्य आहे. आणि याच्यात आणखीन एक गोष्ट अशी अनुस्यूत आहे की याच्यामध्ये चिंतन परंपरेचा सांभाळही केलेला आहे. क्षर आणि अक्षर, विश्वाचं आदी बीजही याच्यात आहे. हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ असा मंत्र पण आहे. या आत्म्याचं वर्णन याच्यात आलेलं आहे, त्यामुळे हा प्रभावी असा मंत्र आहे, पहिला मंत्र. आता हा मंत्र कोण सांगतायत? प्रत्येक स्तोत्राचं, प्रत्येक उपनिषदाचे एक ऋषी असतात. इथे तर अथर्वण ऋषी, आणि इथे म्हटलेलं आहे ऋतम वच्मी सत्यम वच्मी. काय म्हटलेलं आहे? ऋतम वच्मी आणि सत्यम वच्मी. ऋत म्हणजे काय आणि कोण म्हणतंय हे? हा खरं म्हटलं तर हा स्वमनाशी संवाद आहे. आणि मी काय करतोय तर मी ऋत सांगतोय. वच्मी म्हणजे मी सांगतोय, आणि वच्मी म्हणजे वदामी सारखं नाहीये. वच्मी मध्ये वचन आहे, शपथ आहे, प्रतिज्ञा आहे. मी काय सांगतोय? मी खरंच सांगतोय. आता सत्यम ह्याचा अर्थ खरं एवढं आम्हाला माहिती आहे, पण ऋत याचा अर्थ काय आहे? तर ऋत याला वैश्विक सत्य म्हटलेलं आहे, सैद्धांतिक सत्य म्हटलेलं आहे. कधीही न परिवर्तन होणारं असं सत्य जे आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा जो नियम आहे, हे ऋत आहे. हे कधीही बदलणार नाही. कदाचित आजचं सत्य उद्या बदलू शकेल, कारण सत्य हे सापेक्ष असतं, पण ऋत हे निरपेक्ष आहे. ऋत हे कधीही बदलत नाही. की भारतात गुरुत्वाकर्षण आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये नाही असं नाहीच होणार. सगळीकडे जिथे जिथे पृथ्वी आहे तिथे तिथे गुरुत्वाकर्षण आहेच आहे. त्यामुळे हे ऋतम वच्मी सत्यम वच्मी. आणि दुसरा अर्थ असाही आहे की जे अनेक ऋषींनी अनुभवलेलं आहे तेच मी पण अनुभवतोय. केवळ त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून असं नाही, तर मीही तेच अनुभवतोय, मलाही तेच सत्य जाणवतंय. आणि ह्याच्यामध्ये या ऋषींचा आत्मविश्वास दिसून येतोय. आणि आत्मविश्वास असतो तेव्हाच पुढे या बोलण्याला एक सिद्धी प्राप्त होते, एक वजन प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. आता पुढे प्रार्थना केलेली आहे. कुणाची प्रार्थना केली आहे? पुढे म्हटलेलं आहे अवत्वम माम. त्वम माम अव. अव याचा अर्थ रक्षण कर. माम अव म्हणजे माझं रक्षण कर. अववक्तारम, वक्त्याचं सुद्धा रक्षण कर. अवश्रोतारम, श्रोत्याचंही रक्षण कर. आणि कुणाचं कर? अवदातारम, देणाऱ्याचं, अनुभव जो देणारा आहे त्याचंही रक्षण कर. अवधातारम, जो धाता आहे, जो ऐकणारा साधक आहे त्याचंही रक्षण कर. अवानुचा नमवशिष्यम. आता हा शब्द मात्र थोडासा वेगळा आहे. अनुचन प्रक्रिया म्हणजे काय? अनुचन, अवानुचा नमवशिष्यम. अनुचन म्हणजे काय? तर एका जागी सतत सतत गोळा करणं. अध्यात्मज्ञान हा एकदा ऐकण्याचा विषयच नाहीये. पुन्हा 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 वारंवार ऐकल्यानंतर थोडंसं ते मनात ठसायला लागतं. समर्थ तर आमचे म्हणतात विवर्तेची विवरावे, ऐकिलेची ऐकावे. पुन्हा पुन्हा ऐकलं तर थोडं काहीतरी कळेल. एकदा ऐकलं तर सगळं डोक्यावरनं जातं. पण अवानुचान इथे म्हटलेलं आहे, शिष्याचं जे वर्णन केलंय अवानुचान नमवशिष्यम. तर अनुचन ही प्रक्रिया म्हणजे एका जागी गोळा करणं. मधमाशी जशी आपल्या पोळ्यात आणून मध तो फुलातला गोळा केलेला ठेवते ना, तशा या शिष्याने अनेक वेळा ऐकून आपल्या बुद्धीमध्ये जे साठवलेलं आहे, असं साठवलं की काय होतं तर जे संदेह आहेत, संशय आहेत, जी संदिग्धता आहे ती दूर होते आणि त्या ठिकाणी आत्मनिष्ठा रुजते. अशा अनुभवी गुरूंच्या चिंतन प्रक्रियेचा इथे सांभाळ केलेला आहे. अवानुचान अमवशिष्यम.
या शिष्याचा सुद्धा तू सांभाळ कर, त्याचं रक्षण कर. आणि कुठनं कर, आता हे कुणाचं केलंय रक्षण तेही पाहिलं. वक्त्याचं केलंय, श्रोत्याचं केलंय, दात्याचं, धात्याचं, शिष्याचं, गुरूंचं, सगळ्यांचं रक्षण केलेलं आहे. पण आता स्थान विशेष सांगितलंय. कुठनं रक्षण कर? अव पश्चातात, आमचं मागून रक्षण कर. अव पुरस्तात, समोरूनही रक्षण कर. अवोत्तरात तात, उत्तर दिशेकडनं कर. अवाधरात तात, वरतून कर, खालतून रक्षण कर. सर्व तो माम, आता ह्याच्यात काही राहिलं असेल तर सगळ्या बाजूने सर्वतः माम. आणि आता अवशब्द नाही वापरलेला, तर आता पाही पाही. पा या धातूचाही अर्थ रक्षण करणेच असा आहे. पाही पाही दोनदा वापरले. सर्व तो माम पाही पाही समंतात, सगळ्या बाजूनी सगळ्यांच्यापासनं, सगळ्या अडथळ्यांपासनं माझं रक्षण कर. आणि मग इथे म्हटलेलं आहे, जो आत्मज्ञानामध्ये स्थिरावलेला साधक जो आहे त्याचंही दर्शन ह्या तिसऱ्या मंत्रामध्ये घडवलेलं आहे. आणि खरं म्हटलं ना तर ही विश्वकल्याण करण्यासाठी संवेदनशील अशा मनाने केलेली ही प्रार्थना आहे. खरं म्हटलं ना तर तिसरा श्लोक जो आहे आपण आत्ता जो पाहिला, अवत्वम माम, हे एक प्रकारचं पसायदान आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी याच्यामध्ये फक्त आत्मनिवेदन होतं. तिसऱ्या श्लोकामध्ये एक प्रकारचं पसायदान आहे की माझंच रक्षण नको करू, सगळ्यांचं, सगळ्या बाजूनी सगळ्या अडथळ्यांपासून रक्षण कर. हे एक प्रकारचं त्याच्याकडे जनकल्याणासाठी प्रार्थना केलेली आहे. या मंत्रामध्ये 13 वेळेला अव हा शब्द आलेला आहे. 13 वेळेला अव याचा अर्थ सांभाळ करणं, सहाय्य करणं, इच्छापूर्ती करणं असंही आलेलं आहे. आणि पाही पाही हा शब्द दोनदा आलेला आहे. रामरक्षेमध्ये तर नाही का, पातू शिरो मे राघव पातू भालन दशरथात, पातू हा शब्द त्याच्यात तर 21 वेळा, 21 अवयवांचं रक्षण आहे. तसंच पाही, इथे पाही म्हटलेलं आहे समंतात. आता पुढे गणपतीच्याच आध्यात्मिक रूपाचं वर्णन आहे. बघा आता वेगवेगळी रूप आहेत बरं का. अक्षर रूप, अविनाशी रूप, आध्यात्मिक रूप. तू कसा आहेस? त्वं वाङ्मयस् त्वं चिन्मयः, तू वाङ्मय आहेस. वाङ्मय आपण साहित्य याला समानार्थी शब्द म्हणतो, पण वाङ्मयचा एवढाच अर्थ नाहीये. इथे वाङ्मय हा स्थूल रूपाने न घेता सूक्ष्म रूपाने घेतलेला आहे. त्वं वाङ्मयस् त्वं चिन्मयः, तू कसा आहेस? चैतन्यमय आहे. त्वमानंदमयस् त्वं ब्रह्ममयः, तू आनंदमय आहेस, ब्रह्ममय आहेस. त्वं सच्चिदानंदात् द्वितीयोऽसि, तू सच, चित आणि आनंद या तिन्ही शक्तींनी युक्त असायस. तू अद्वितीय आहेस, तुला दुसरी उपमाच नाहीये. तू अनुपमेय आहेस, असा अद्वितीय तूच आहेस. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, आता मी काय वर्णन करू तुझं? तू प्रत्यक्ष साक्षात असं ब्रह्मच आहेस असंही म्हणलेलं आहे. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि, तू ज्ञानमय सुद्धा आहेस आणि विज्ञानमय पण आहे असा त्याचा अर्थ आहे. आपण आता आणखीन याच्यामध्ये आणखीन स्पष्टीकरण बघणार. याच्यामध्ये सुद्धा ह्या एका चौथ्या मंत्रामध्ये 5 असे उपमंत्र आलेले आहेत आणि 7 वेळेला त्वम पदाचा उच्चार आहे. या 5 मंत्रामध्ये त्वम 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 किती वेळा म्हटलंय? खरं एकदाच म्हणायचं ना. त्वं वाङ्मयस् चिन्मयः आनंदमयः ब्रह्ममयः असं म्हटलं असतं तर चाललं असतं. इतक्या 7 वेळा त्वम त्वम म्हटल्यामुळे काय होतं? पण गंमत, अनुप्रास साधलेला आहे, एक प्रकारची गेयता साधलेली आहे. आणि त्यामुळेच अथर्वशीर्ष म्हणताना एक प्रकारचा आनंद वाटतो. कष्ट तर वाटतच नाही, पुन्हा पुन्हा एकाच शब्दाचा वारंवार उच्चार केल्यामुळे एक त्याला एक नादमयता प्राप्त होते, एक लयबद्धता प्राप्त होते. आणि ह्याच्यामध्ये वर्णन कशाचं आहे तर तो अविनाशी अक्षर अशा आत्मभावाचं वर्णन आहे. तो वाणी स्वरूप पण आहे, तो शुद्ध चैतन्य स्वरूप पण आहे, तो ब्रह्मानंद स्वरूप आहे, त्रिकाला बाधित असं ते अक्षर स्वरूप आहे, सच्चित असा निर्गुण सगुण आनंद देणारा तो आहे. आणि तरी सुद्धा हा अक्षर जरी असला तरी सुद्धा तो पंच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येणार आहे. आणि म्हणून म्हटलंय त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. खरं तर ब्रह्म दिसतं का हो? ब्रह्म हे साध्या चर्मचक्षुनी पाहता येत नाहीये, पण तरी इथे म्हणलंय की तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस आणि मला दिसतोयस. पंच ज्ञानेंद्रियाच्या कक्षेत येणारं प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप तूच आहेस ना रे गणपती.
आणि पुढे म्हटलेलं आहे त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. ज्ञानमय पण तूच आहेस आणि विज्ञानमय पण तूच आहेस. ज्ञान म्हणजे विविधतेतून एकता आहे आणि विज्ञान म्हणजे एकतेतून विविधता आहे. विज्ञान याचाच अर्थ विशेष ज्ञान असा एक अर्थ होतो आणि विविध ज्ञान असाही अर्थ होतो. तू ज्ञानात पण तूच आहेस, विज्ञानात पण तूच आहेस. अगदी वेद विज्ञानापासून ते अध्यात्म ज्ञानापर्यंत जे काही तत्व आहे ना, जो काही आविष्कार आहे तो गणेशा तुझाच तर आहे. तूच ज्ञान आहेस, तूच विज्ञान आहेस. आता पुढच्या मंत्रामध्ये म्हणजे 5व्या मंत्रामध्ये तर आणखीन त्याचं तुझ्यापासनं काय काय झाले. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. इदम जगत हे सगळं जे दिसणारं जग आहे त्वत्तो जायते तुझ्यापासूनच उत्पन्न झाले. त्वत्तः पंचमीचा तिथे पंचमीला समानार्थी तहा हे रूप वापरलं जातं. त्वत्तः म्हणजे तुझ्यापासून. इदम जगत हे सगळं जगत. जगत हा शब्दच मुळे गती सूचक आहे बरं का. जगत मध्ये काय आहे तर गम धातू आहे आणि गम धातू हा गती दर्शक आहे. आणि गती दर्शक म्हणजे काय तर गती म्हणजे नुसतं चालणं फिरणं एवढाच अर्थ नाहीये, तर गती याचा आणखीन एक अर्थ परिवर्तन आहे. आणि हे जग कसं आहे तर परिवर्तनशील आहे, सारखं बदलते. कालच्या कळीचं आज फूल होतं, आजचं फूल उद्या आणखीन उमलतं, परवा कोमेजून नाही जातं. कुठलीच गोष्ट ह्या जगामध्ये स्थिर नाहीये, सतत बदलणारी आहे. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, तूच त्याचा उत्पत्ती करता तूच आहेस. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सगळं जग हे पुन्हा तुझ्याच आधारावर तुझ्याच अधिष्ठानावर स्थिर आहे. सर्वं जगदिदं त्वयि लयम् एष्यति, सगळं जग तुझ्यामध्येच लय पावतायत. एष्यति भविष्यकाळ वापरलाय म्हणजे सगळं जग पुन्हा तुझ्यामध्येच लय पावणार असं आहे. तुझ्या अक्षर स्वरूपाच्या अधिष्ठानावर परत सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. आता बघा, उत्पत्ती झाली, स्थिती झाली, लय झाला, संपलं की खरं, पण संपत नसतं ना, हे कधीच संपत नसतं. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. प्रति अधिक ई धातू आहे म्हणजे पुन्हा ते उत्पन्न होतं, पुन्हा परत येतं, पुन्हा निर्माण होतं असंही म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक या विश्वातला प्रत्येक अणुरेणू जो आहे तो गतिमान आहे. प्रत्येक अणू स्थिर नाहीये, सारखी हालचाल चालू आहे. आपल्याला प्रत्यक्ष जाणवत नसेल, पण आजच्या अगदी आधुनिक अशा क्वांटम फिजिक्सनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की प्रत्येक अणूमध्ये प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे, न्यूट्रॉन आहे, हे सिद्ध झालेलं आहे. पण हे आमच्या ऋषींनी कधी सांगितलंय? फारच पूर्वी सांगितलंय. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, कारण तू कसा आहेस. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, पंचमहाभूत सगळी आलेली आहेत. पंचमहाभूत त्याच्या तन्मात्रा सगळ्या ह्याच्यात आलेल्या आहेत. तू कोण आहेस? भूमी तूच आहेस म्हणजे पृथ्वी तत्व तूच आहेस. आप तत्व जल तत्व तूच आहेस. अनल म्हणजे तेज तत्वही तूच आहेस. अनिल म्हणजे वायू तत्वही तूच आहेस. आणि नभ म्हणजे आकाश तत्वही तूच आहेस. हे सगळं जगदिदम, इदम जगत हे सगळं तूच भरलेलं आहेस. आणि एवढंच नाहीये तर तू चत्वारी वाक्पदानी, या चारी प्रकारच्या ज्या वाणी आहेत ना, वाणीचे चत्वारी वाक्पदानी या सगळ्या तूच आहेस. म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारी वाणीमध्ये तूच तर आहेस. परावाणी कुठे असते तर परावाणी नाभीपाशी स्फुरण जे होतं ना ते अव्यक्त स्फुरण असतं. पश्यंतीमध्ये त्याला सूक्ष्मतर असं रूप मिळतं, मध्यमांमध्ये तो आणखीन सूक्ष्म होत जातो, पण वैखरीमध्ये तो स्थूल होतो. वैखरीचा जो आवाज आहे म्हणजे शब्द, प्रत्यक्ष बोललेले शब्द आपल्याला ऐकू येतात, इंद्रिय गोचर अवस्थेत असतात, पण स्फुरण जे आहे ते अव्यक्त आहे. मग पश्यंती आहे ते सूक्ष्मतर आहे, सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे. मध्यमामध्ये सूक्ष्म आहे आणि वैखरी स्थूल आहे. पंचमहाभूतामध्ये सुद्धा असाच प्रकार आहे. पृथ्वीची तन्मात्र काय आहे तर गंध आहे. आणि गंध कुठल्या अवयवांनी आपण घेऊ शकतो तर तो नाकाने. पृथ्वी आणि नाक यांची जोडी आहे, घ्राणेंद्रिय आणि पृथ्वीची जोडी आहे. आप काय दाखवतं तर रस दाखवतं. आपाची तन्मात्रा काय आहे तर रस आहे. आणि रस कशाने चाखता येतो तो रसनेनी.
तेजाची तन्मात्रा काय आहे तर रूप ही तेजाची तन्मात्रा आहे आणि रूप हा चक्षुचा विषय, डोळ्याचा विषय, त्यामुळे तेज आणि चक्षु यांची जोडी आहे. वायूची तन्मात्रा काय आहे तर स्पर्श, वायूचा स्पर्श जाणवतो आपल्याला, मंद थंडगार झुळूकही जाणवते आणि उन्हाच्या झळाही आपल्याला जाणवतात. त्यामुळे वायूचं तन्मात्रा आहे स्पर्श आणि त्याचं स्पर्श कशाने अनुभवतो आपण तर त्वचेने. त्यामुळे वायू आणि त्वचा याचीही जोडी आहे. आकाशाची तन्मात्रा काय तर शब्द ही आकाशाची तन्मात्रा आहे आणि शब्द कशाने ऐकू येतो तर तो कानाने ऐकू येतो. त्यामुळे कानाचं जी देवता आहे ती आकाश हे तत्व ही कानाची देवता आहे. त्यामुळे आकाश आणि कान अशी ही जोडी आहे. म्हणजे ही संपूर्ण मंडलाकार गती आहे, सगळी गोलाकार गती आहे. आधी जन्म आहे, मग जीवन आहे आणि मग पुन्हा त्याचा लय आहे. मंडलाकार गती, वर्तुळाकार गती आहे आणि म्हणूनच याला अंत नाहीये. वर्तुळाचा आरंभही शोधता येत नाही आणि त्याचा शेवटही शोधता येत नाही, असा हा गणपती आहे. त्वं चत्वारी वाक्पदानी, सगळ्यामध्ये तू आहेसच गणेशा, तू सगळ्यामध्ये आहेस. तू कसा आहेस? त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो, सलग म्हणायचं. काही उपनिषदातली काही वाक्य अशीच आहेत गमतीशीर. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, संपला मंत्र. दोनच उपमंत्र आहेत त्याच्यामध्ये, पण हा एकच मंत्र श्वासाची अगदी कसोटी बघणार आहे. पण त्याच्यातच गंमत आहे. आपोआप प्राणायाम तर होतोच, पण ह्या गणेशाची किती नावं आहेत. म्हणजे ऋग्वेद काळापासून ही पद्धतच होती बरं का. एकाच चित्तत्वाला अनेक नावं देण्याची पद्धत होती आणि तीच इथे अनुसरलेली आहे. ब्रह्मा आहे, याच्यात विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, अग्नी आहे, वायू आहे, सूर्य, चंद्र, ब्रह्म, भूहू, भुवः, स्वः आणि ओम. शेवटच्या शब्दाचा अर्थ आपल्याला पटकन कळत नाही. स्वरोम म्हणजे काय आहे तर स्वरोम म्हणजे स्वराशी काही संबंध नाहीये. तर भूहू म्हणजे पृथ्वी, भुवः म्हणजे अंतरिक्ष, स्वः म्हणजे वरचा आणखी तिसरा लोक आहे. भूहू, भुवः, स्वः आणि त्याच्या पलीकडे ओम आहे. स्वहा आणि ओम ह्याचं रूप झालेलं स्वरोम, स्वरोम म्हणायचे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता त्या गणपतीचं वर्णन करताना तो गुणत्रयाच्या पलीकडे, अतीत म्हणजे पलीकडे, त्रिगुणांच्या पलीकडे, सत्व रज तम या त्रिगुणांच्या तो पलीकडे आहे. तो देहत्रयातीतः, स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाच्याही पलीकडे तो आहे. मग कालत्रयातीतः, सगळे तीन तीन आहेत बरं का. गुण तीन आहेत, देह तीन आहे, काल तीन आहेत. काळ कुठले तीन तर भूत, भविष्य आणि वर्तमान. या तिन्ही काळाच्याही पलीकडे, या तिन्ही काळाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. तो त्या सगळ्याच्या पलीकडे, कारण तो कसा आहे तो मूलाधार स्थितोऽसि नित्यम. या सगळ्याचा मूळ आधार तूच आहेस आणि तू कसा आहेस तर तू नित्य आहेस. आज आहे आणि उद्या असणार नाही किंवा काल नव्हता असं नाहीच आहे. तो नित्य आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे आणि सगळ्याचा मूलाधार आहे. आता बघा, गुणत्रयातीतः अतीतः, देहत्रय अतीतः, कालत्रय अतीतः असं म्हटलेलं आहे. पण शक्तित्रयातीतः नाही म्हटलेलं. काय म्हटलेलं आहे? त्वं शक्तित्रयात्मकः. शक्तित्रयाच्या हा पलीकडे नाहीये, तर शक्तित्रय त्याच्यामध्ये सामावलेले आहे. कुठलं शक्तित्रय? कुठल्या शक्ती आहेत? तीन शक्ती महत्वाच्या कुठल्या आहेत की ज्या परब्रह्मामध्ये सामावलेल्या आहेत. तर त्याच्यात तीन शक्ती आहेत बरं का. पहिली म्हणजे इच्छाशक्ती आहे, दुसरी म्हणजे क्रियाशक्ती आहे आणि तिसरी म्हणजे द्रव्य शक्ती आहे. आणि या सगळ्यांनी जो परिपूर्ण भरलेला आहे तो आत्मक आहे आणि म्हणून त्याला म्हणलेलं आहे शक्तित्रयात्मकः. आता इच्छाशक्ती आहे हे सत्वगुण दाखवते, क्रियाशक्ती आहे ही रजोगुण दाखवते, कारण रजोगुणी माणूस क्रियाशील असतो आणि तमोगुण जो आहे तो द्रव्य शक्तीचा निर्देश करतो. अशा या तिन्ही शक्ती त्याच्यामध्येच आहेत, परिपूर्ण भरलेल्या आहेत. आणि तू कसा आहेस गणेशा? तू कसा आहे? त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. योगी पुरुष तुझं नित्य ध्यान करतात. आता इथे गंमत आहे बरं का.
नित्यम शब्द कसा आहे? दोन्हीकडे ऍप्लिकेबल आहे. दोन्हीकडे म्हणजे तो नित्यम हा शब्द क्रिया विशेषण पण आहे आणि नुसतं विशेषण पण आहे. बघूया आपण आता त्या शब्दाबद्दल थोडं आणखीन जाणून घेऊया. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. त्वां नित्यम योगिनो ध्यायन्ति. तू कसा आहेस? तू नित्य आहेस, टिकणार आहेस, शाश्वत आहेस, चिरंतन आहेस. अशा तुझ्या नित्य स्वरूपाला योगी पुरुष नेहमी त्याचं ध्यान करतात. हा एक अर्थ झाला. म्हणजे नित्य हे गणपतीचं विशेषण आहे. दुसऱ्या अंगाने जर का पाहिलं, त्वां योगिनो नित्यम ध्यायन्ति. योगी पुरुष तुझं नित्य ध्यान करतात. एकदा दोनदा चारदा नाही, सतत तुझं ध्यान करतात. म्हणजे इथे नित्यम हा शब्द क्रिया विशेषण नेहमी, सदा, सतत या अर्थाने पण आलेला आहे. असे ही गंमत आहे. त्या प्रत्येक उपनिषदातलं जर का सौंदर्य जरी बघितलं ना तरी फार वेगळं शोध लागतील आपल्याला. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. कारण तू कसा आहे? तू सगळीकडेच आहेस रे. जेव्हा आपल्या परब्रह्माचं वर्णन आपल्याला करावंसं वाटतं पण करता येत नाही, जेव्हा निरुपाय होतं, तेव्हा सगळ्या ऋषींनी त्याला वेगवेगळ्या नावांनी हाका मारलेल्या आहेत. त्याला एकदा ब्रह्मा म्हटलंय, रुद्र म्हटलंय, विष्णू म्हटलंय, इंद्र म्हटलंय, काही कितीतरी नावं दिली. पण सगळी नावं देऊन शेवटी काहीच नाव सापडलं नाही, कशानेच त्यांचं समाधान होईना. तेव्हा त्याला तद म्हटलेलं आहे. तद. त्या परब्रह्माला नावच नाहीये, लिंग पण नाहीये, त्याला नपुसकलिंगी तद म्हटलेलं आहे. इथेही तेच केलेलं आहे. तू कोण आहेस? तू त्याच्या सगळ्याच्या पलीकडे. आणि मग शेवटी ओम म्हणून थांबलेलं आहे. भूः भुवः स्वः आणि तू ओम आहेस. ओम हा एकाक्षरी मंत्र आहे. आपण हे पाहिलंच आहे. अतिशय प्रभावी आहे. असं हे विश्व जरी त्रिगुणांनी भरलेलं असलं तरी तू कसा आहेस? तू दृढ आहेस, स्थिर आहेस, समतोल आहेस. आणि आत्मसाधना ज्याला करायची आहे ना त्याने हा मंत्र जरूर म्हणावा. ज्याला स्वतःची उपासना वाढवायची, आत्मसाधना करायची, त्याला या त्रिगुणांवर विजय मिळवायचा आहे, गुणातीत व्हायचंय. आणि गुणातीत होण्यासाठी या गुणत्रयातीताची उपासना करायला पाहिजे असंही म्हटलेलं आहे. आता ह्याच्यातही त्वम हा शब्द किती वेळा वापरलाय? तर जवळजवळ 14 वेळा वापरलाय. 14 वेळा त्वम वापरून काय बरं साध्य केलेलं आहे? पण पुन्हा 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 ते आपल्या मनावर ठसवत आहे. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं 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 तूच 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 असं पुन्हा पुन्हा त्या गणपतीला आर्ततेने आळवणी केलेली आहे. याच्यात आणखीन एक पाठभेद असतो बरं का. अनेक वेळेला त्वं अवस्थात्रयातीतः असं काही लोक म्हणतात, पण तो मूळ अथर्वशीर्षामध्ये नाहीये. तो प्रक्षिप्त आहे किंवा तो काही लोक म्हणतात किंवा काही म्हणत नाहीत. पण अवस्थात्रयातीतः आपण याच्यामध्ये घेणार नाही. पण अवस्था आपल्याला माहिती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांच्याही तो पलीकडे आहे. आता पुढे आणखीन सांगितले, ही विद्या जी आहे ना ही साधी सुधी विद्या नाही. गणपती हा सगळ्या विद्यांचा, कलांचा दाता आहे हे आपण जाणतो. पण गणेश विद्या नावाची एक विद्या हेच आपल्याला माहिती नाहीये. ही गणेश विद्या काय आहे? तर गणादीन पूर्वमुच्चार्य वर्णादीन तदनंतरम अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम गकार पूर्वरूपम अकारो मध्यमरूपम अनुस्वारश्चान्त्यरूपम बिंदुरुत्तररूपम नादसंधानम संहितासंधी सैषा गणेश विद्या. ही ती गणेश विद्या आहे. काय गणेश विद्या कशी आहे? तर गकाराचा उच्चार आधी केलेला आहे. ग ग हे व्यंजन आहे. वस्तुतः ग हे व्यंजन आहे, म्हणजेच ते हलंत आहे, त्याचा पाय मोडलेला आहे. प्रथम ग या वर्णमालेतल्या अक्षराचा उच्चार करावा असं त्या विद्येमध्ये सांगितलंय. नंतर मग त्याला स्वरमालेतला अ जोडावा. ग मध्ये अ जोडला की तो पूर्ण ग होतो. त्यानंतर त्याच्यावर अनुस्वार द्यावा. ह्या ग जो तयार झालाय त्याच्यावर अनुस्वार दिला की तो होतो गम. पण सिद्धरूप असा जो गम आहे त्याला नंतर अर्धचंद्राने सुशोभित करावं, म्हणजे त्या गमचा मग गंग होतो. गंग हे एकाक्षर, हे जे एकाक्षर गंग तयार झाले हे ओंकाराने युक्त करावं, म्हणजे काय होतं? ओम गंग. एवढं झालं ना, ओम गंग झालं की या मंत्रातून मग समग्र त्या गणपतीचं, त्या गणेशाचं, त्या विघ्नहर्त्याचं दर्शन कसं घडतं? तर गकार हा पूर्व आहे, अकार हा मध्यम आहे, अनुस्वार हा अंत्य आहे
आणि बिंदू हा सगळ्यात शेवटी आहे. या बिंदूमध्ये तिन्ही रूपांचा लय होतो आहे आणि दोन अनुनासिकांच्या संधीमुळे गमचा हा नादयुक्त उच्चार घडतोय. ऋषींना हे जे ओंकारातून जे ज्ञान मिळालं ते सगळं ह्या गम मध्ये सामावलेलं आहे. आणि गणक ऋषींनी याची बांधणी निश्रुत गायत्री छंदामध्ये केलेली आहे. आधी छंद म्हणजे काय, तर छंद म्हणजे विशिष्ट वर्णांच्या समूहाला विशिष्ट शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला एक नाव दिलं जातं, त्याचं नाव आहे छंद. शब्द हे नेहमी छंद रूपाने प्रगट होतात. अनुष्ठुप छंद आहे, त्रिष्टुप छंद आहे, गायत्री छंद आहे, बृहती आहे, अनेक छंद आहेत. पण निश्रुत गायत्री म्हणजे काय, तर गायत्री मंत्र काय आहे किंवा गायत्री छंद काय आहे, तर गायत्री छंद असा आहे की एका ओळीमध्ये एका चरणामध्ये 8 अक्षर असे 3 चरण असतात. 8 त्रिक 24. याला गायत्री छंद म्हणतात. गायत्री मंत्र नाही, गायत्री छंद. पण हा जो मंत्र त्यांनी बांधलेला आहे तो निश्रुत गायत्री म्हणजे इथे एक वर्ण एक मात्रा थोडीशी कमी आहे. 24 वजा 1 म्हणजे 23 अक्षरांचा हा छंद आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे निश्रुत गायत्री छंद. हा देवता कोण आहे, प्रत्येक स्तोत्राची एक छंदचा उल्लेख करावा लागतो आणि देवतेचा उल्लेख करायला लागतो. इथे गणपतीर देवता, गणपती हीच त्याची देवता आहे. आणि मग तो पूर्ण तो मंत्र म्हटलेला आहे ओम गंग गणपतये नमः. हा 8 अक्षरी मंत्र जो आहे आणि इथेच हे अथर्व शीर्ष त्याची काय म्हणतात त्याचा समारोप केलेला आहे खरं म्हटलं तर. आता पुढे जसं आता आपण निश्रुत गायत्री पाहिलं तशी एक गणेश गायत्री सुद्धा आहे. प्रत्येक देवतेची गायत्री असते बरं का. म्हणजे अनेक गायत्री आहेत. अगदी रुद्राची गायत्री आहे, महालक्ष्मीची गायत्री आहे, दत्तांची गायत्री आहे, वेगवेगळ्या देवतांच्या गायत्री आहेत. पण हा जो गायत्री आहे गणेश गायत्री आहे तो कुठल्याही पूजेच्या समाप्तीनंतर म्हणा आरतीनंतर म्हणा हा मंत्र म्हटलाच जातो. तो काय आहे, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. काय म्हटलेलं आहे इथे 3 क्रियापद वापरली आहेत. एकदंताय विद्महे, विद्महे म्हणजे विद म्हणजे जाणणे, आम्ही ह्या एकदंताला जाणून घेतो. वक्रतुंडाय धीमहि, वक्रतुंडाचं आम्ही चिंतन करतो. धीमहि म्हणजे आम्ही बुद्धीत त्याला साठवतो. आणि तन्नो दंती प्रचोदयात, अशा त्या दंतीनी अशा त्या एकदंतानी आमच्या बुद्धीला चालना द्यावी, प्रेरणा द्यावी. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. दंती हा शब्द दीर्घ आहे बरं का. इथे काही लोक चुकीमुळे निसर्गासारखा उच्चार करतात तन्नो दंती प्रचोदयात. असं नाही करायचं. तन्नो दंती प्रचोदयात असं म्हटलेलं आहे. आता हा दंती काय आहे, तो एकदंत आहे. असं म्हणतात की जेव्हा देवांचं आणि म्हणजे सुरांचं आणि असुरांचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा तो देवांतक नावाचा जो राक्षस होता तो गणपतीच्या दाताला लोंबकाळला, लटकला आणि त्याच्यामुळे त्याच्या वजनामुळे गणपतीचा अर्धा दात तुटला अशी कथा आहे. दंतकथा आहे अर्थातच. त्यामुळे गणपतीचा एक दात पूर्ण आहे आणि एक डावीकडचा दात तो अर्धा दात आहे असंही म्हटलं जातं. आता 9व्या मंत्रामध्ये तर आणखीन ह्या गणपतीचं सगुण रूप सांगितलेलं आहे. आज आपण ज्या गणपतीची पूजा करतो ते जे गणपतीचं सगुण रूप आहे ते या 9व्या मंत्राच्या मार्गदर्शनामुळे ही सगुण मूर्ती तयार केली. तो कसा आहे गणपती खरा, आज आपल्या जो आता पाहण्यात आहे आपल्या पूजेमध्ये तो गणपती कसा आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशमं कुशधारिणम रदंच वरदम हस्तै बिभ्राणम मूषकध्वजम रक्तं लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम असा हा गणपती आहे. एकदंतम, आत्ताच आपण एकदंत काय आहे हेही पाहिलं. चतुर्हस्तम हा कलियुगातला गणपती आहे, तो फक्त चतुर्भुज आहे. तो चतुर्भुज गणपती आहे. चतुर्भुज गणपती कसा आहे, चतुर्भुज गणपती कसा आहे, चतुर्हस्तम 4 हात असलेला आहे. पाशमं कुशधारिणम त्याच्या एका हातामध्ये पाश आहे आणि एका हातामध्ये अंकुश धारण केलेला आहे. रदंच वरदम हस्तै, रद म्हणजे एक दात आहे आणि वरद. आता इथे काय सुंदर अनुप्रास साधलेला आहे. रद म्हणजे दात आणि वरद म्हणजे वर देणारा
किती सुंदर अनुप्रास आहे. रथम च वरदम हस्तई बिभ्राणम मूषकध्वजम, असा हा धारण केलेला आहे. आणि तो त्याचा ध्वज काय आहे, त्याचं वाहन काय आहे तर मूषकध्वजम. खरं म्हटलं तर वेगवेगळ्या युगामध्ये गणपतीची वाहनं वेगवेगळी होती. कधी मयूर होतं, कधी वाघ आहे, कधी सिंह सुद्धा आहे. या कलियुगातल्या गणपतीला मात्र मूषकध्वज म्हणलेला आहे. मूषकाला एवढा मोठेपणा का बरं दिला? गणपतीने इतर गोष्टी न निवडता मूषकाची का निवड केली? कारण खरंच आहे, मोठ्या लोकांना जेव्हा लहान लोकांवर अनुग्रह करायचा असतो तेव्हा त्यांना ते जवळ करतात. या गणपतीने या उंदीर मामाला जवळ करून, या मूषकाला जवळ करून मूषकध्वज हे आपलं अभिधान अतिशय सार्थक केलेलं आहे आणि त्याला मोठेपणा सुद्धा दिलेला आहे. असा हा मूषकध्वजम आहे. हा रक्तम आहे. रक्तम म्हणजे लाल रंगाचा आहे. लंबोदर आहे. अर्थातच सगळ्यांचे अपराध पोटात घेणारा असा लंबोदर आहे. कान कसे आहेत तर शूर्पकर्ण आहे. सुपासारखे कान आहेत. म्हणजे मोठे कान आहेत ही एक गोष्ट झालीच. मोठे कान काय दाखवतात तर बहुश्रुतता दाखवतात. पुष्कळ माणसांनी ऐकावं आणि खरं तर थोडंच बोलावं हे गणपती आपल्याला सांगतो. पण नुसतं पुष्कळ एवढाच अर्थ नाहीये. तर शूर्पमध्ये आणखीन अर्थ असा आहे की जे ऐकाल ना ते पाखडून घ्यावे. पूर्वी सुपानी पाखडायची पद्धत होती की असार आहे ते टाकून द्या आणि सार आहे तेवढंच ग्रहण करा. शूर्पकर्ण सुद्धा आपल्याला हेच सांगतो. त्यामुळे तो शूर्पकर्णकम आहे. रक्तवाससम, आणि कुठल्या रंगाचं त्यांनी वस्त्र परिधान केले तर रक्तवर्णाचंच वस्त्र परिधान केले. रक्तगंधानुलिप्तांग, त्या चंदनाचा तो जो गंध आहे रक्तचंदनाच्या गंधाने त्याचं सगळं अंग लिप्त झालेलं आहे. आणि रक्तपुष्पै सुपूजितम, आणि लाल रंगाच्या फुलांनी त्याची सुपूजन केलेली आहे. सुपूजितम असा तो आहे. आता सुपूजितम म्हणजे काय आहे तर सुपूजितम म्हणजे नुसतंच पूजन करणं, मेकॅनिकली पूजा करणं ह्याला काहीच अर्थ नाही. किंवा तुम्ही हार, पेढे, फुलं, दुर्वा काही वाहाल. पण सुपूजितम म्हणजे काय आहे तर मनापासून पूजा करायची. आणि त्याच्यापेक्षा गर्भित अर्थ असा आहे की मीपणाचा त्याग करून, प्रतिमा भावाचं विसर्जन करून त्याची पूजा केली तर तो आपल्याला निश्चितच पावणार आहे असंही म्हटलेलं आहे. आता हा बहुश्रुत आहे गणपती. गणनेता नेहमीच विद्वान असावा, बहुश्रुत असावा असंही म्हटलेलं आहे. आणि हा कसा आहे भक्तानुकंपिनं देवम जगत्कारणम अच्युतम, भक्तांवर अनुकंपा करणारा आहे, दया करणार आहे, करुणामय असा आहे. असा देव आहे. देव म्हणजे तेजस्वी आहे, द्युतिमय आहे. जगत कारणम अच्युतम, जगताचं मूळ कारण कोण आहे तर हाच आहे. मूळ, सगळ्याचं मूळ कारण कोण आहे तर हाच आहे. हा अच्युत आहे. कुठल्या देश काल परिस्थितीमध्ये हा कधीही ढळत नाही, कधी च्युत होत नाही, असा अच्युत आहे. आविर्भूतंच सृष्ट्यादौ, या सृष्टीच्या सुरुवातीलाच तो प्रकट झालेला आहे. आणि तरी सुद्धा तो कसा आहे या प्रकृती आणि पुरुषाच्याही पलीकडचा आहे. प्रकृते पुरुषात परम, अशा गणपतीच्या ध्यानाला एवं ध्यायती यो नित्यम, अशा गणपतीचं जे कोणी ध्यान करतात सयोगी योगिनां वराह, असा जो कोणी ध्यान करतो तो सगळ्या योग्यांमध्ये श्रेष्ठ मानलेला आहे. अशा या गणपतीच्या उपासनेचं त्यांनी हे पण सांगितलेलं आहे. फलश्रुती सुद्धा एक प्रकारची सांगितलेली आहे. सृष्टीच्या आधीपासून त्या प्रकृती आणि पुरुषाच्याही पलीकडचा तो आहे. आणि शेवटी मात्र गणपतीची अनेक नावं आलेली आहेत. किती नावं आलेली आहेत तर गणपतीची जवळजवळ 8 नावं आलेली आहेत. पुढे म्हटलेलं आहे नमो व्रातपतये नमः, गणपतये नमः, प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः. किती नावं आली बघा. व्रातपतये, व्रतपालन करणाऱ्या देवांच्या समूहाचा तो स्वामी आहे. तो गणपती आहे, गणांचा अधिपती आहे. तो प्रमथपती आहे. प्रमथ म्हणजे शंकराचे जे भूतगण आहेत ना त्यांचाही हा सगळ्यांचा स्वामी आहे. हा लंबोदर आहे म्हणजे भक्तांची पापही पोटात घेणार आहे. एकदंताय, एकच दात असणार आहे. विघ्ननाशिने म्हणजे संकटाचा नाश करणारा, परिहार करणारा आहे. शिवसुताय म्हणजे शंकराचा लाडका पुत्र असा आहे. आणि वरदमूर्तय म्हणजे वर देणारा असा हा गणपती आहे. असं त्याची 8 नावं आलेली आहेत. गणपती आणि 8 नावं हे काही नवीन नाही आपल्याला.
अष्टविनायक आपल्याला माहितीच आहेत. मयुरेश्वर आहे, बल्लाळेश्वर आहे, वरदविनायक आहे, सिद्धिविनायक आहे, चिंतामणी आहे, गिरिजात्मज आहे, महागणपती आहे, विघ्नेश्वर आहे, कितीतरी नावं आहेत. सगळं हे म्हणत असताना नमो व्रातपतये नमो गणपतये म्हणत असताना किती एक सुंदर लय साधली जाते, एक नाद. आपण त्याच्यामध्ये अगदी गुंग होऊन जातो, अगदी रत होऊन जातो, मग्न होऊन जातो. या अनुप्रासामुळे म्हणा, या नादमय रचनेमुळे म्हणा, किंवा भाविकतेने आर्ततेने जर का हे म्हटली आवर्तनं, तर एक प्रकारच्या मधुर अशा नाद लहरी वातावरणामध्ये तयार होतात आणि त्यामुळे सुद्धा वातावरण अतिशय प्रसन्न होतं. हे याचं खरं तर फळ आहे. वातावरणाची प्रसन्नता, व्यक्तीची प्रसन्नता ही सगळी ते एक मुख्य फळ आहे. पण तरी सुद्धा फलश्रुती हे प्रकार असतो. सगळ्या स्तोत्रामध्ये फलश्रुती असते. इथे म्हटलेलं एतत् अथर्वशीर्षम योधीते, जो कोणी या अथर्वशीर्षाचा अभ्यास करतो, बरं का, नुसतं पठण नाही म्हटलेलं आहे, जो कोणी या अथर्वशीर्षाचा श्रद्धापूर्वक अभ्यास करतो त्याला काय काय मिळतंय? स ब्रह्मभूयाय कल्पते, त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते. स सर्व विघ्नैर न बाध्यते, त्याला कुठल्याही विघ्नाचा अडथळा होत नाही, बाध्यते. मग त्याला काय मिळतं? स सर्वतः सुखम एधते, त्याला सगळी सुख मिळतात. पुढे म्हटलेलं आहे स पंचमहापापात प्रमुच्यते, पंचमहापाप सांगितले. असत्य भाषण आहे, हिंसा आहे, परस्त्री गमन आहे, कितीतरी अशी पापच आहे. या पंचमहापापापासून हा मुक्त होतो. आणि ही पंचमहापाप तर झालीच, ही तर मोठी पाप आहे. आणि दिवसभरात सुद्धा आपल्याकडनं कळत किंवा न कळत कितीतरी पाप घडत असतात. त्याचा परिहार कसा होतो? तर इथे म्हटलेलं आहे सायमधियानो दिवसकृतम पापं नाशयति. जर का संध्याकाळी या अथर्वशीर्षाचं पठण केलं तर दिवसभरात केलेली सगळ्या पापांचा परिहार होतो, नाश होतो, त्याच्यापासून मुक्ती मिळते. पहाटे जर का पठण केलं तर रात्री केलेल्या पापांचा परिहार होतो. आणि सकाळ संध्याकाळ जर का तुम्ही पठण करत राहिलात तर तुम्ही अपापी भवती. त्याला काय म्हणलेलं आहे? सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवती, सर्वत्राधियानो अपविघ्नो भवती. आणि सगळीकडे नेहमीच जर का तुमच्या तोंडामध्ये अथर्वशीर्षाचे मंत्र असतील तर तुम्हाला अपविघ्न, कुठली विघ्नच येणार नाहीत. आणि मग शिवाय काय मिळेल तर चारी प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त होणारे. धर्मार्थ काम मोक्षांच विंदती. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार स्तंभावरती आपली ही भारतीय संस्कृती उभी आहे. माणसाने, पुरुषाने काय मिळवावं आयुष्यात तर ह्या धर्म आणि मोक्ष याच्या चौकटीत राहून जे मधले काय म्हणतात ते अर्थ आणि काम आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर या धर्म आणि मोक्षाच्या चौकटीत. पण आपलं नेमकं उलट होतं, आपण अर्थ कामाच्या मागे लागतो आणि धर्म मोक्ष विसरतो. तसं नाही. हे चारही पुरुषार्थ तुम्हाला केवळ अथर्वशीर्षाच्या पठणाने सुद्धा प्राप्त होतात. इतकं हे अथर्वशीर्ष प्रभावी आहे, सामर्थ्यशाली आहे, तुम्हाला लाभदायक आहे. इहलोकातलेही लाभ मिळणार आहेत आणि परलोकातलेही लाभ मिळणार आहेत. पण हे मग सगळ्यांनीच याचं पठण करावं ना. पण सगळे करत नाहीत आणि सगळ्यांनी करू पण नाहीये. आणि तुम्हाला जर का अथर्वशीर्ष येत असेल तर ते वाटेल त्याला देऊ पण नाहीये. कारण काय आहे? हे गुह्य ज्ञान आहे. हे थोडंसं झाकूनच ठेवायचं असतं. मौल्यवान गोष्टी कुणी फारशा कधी उघडच करत नाहीत. जो शिष्यभावाने आपल्याकडे आला नाही त्याला हे शिकवायला सुद्धा जाऊ नये. जो कोणी मोहाने हे ज्ञान देण्याचा दुसऱ्याला, अभक्ताला प्रयत्न करेल तो स्वतःच पापी होईल असंही म्हटलेलं आहे. स पापीयान भवती यो यदि मोहात दास्यति स पापीयान भवती. आणि मग मात्र जो सहस्रावर्तनात यं काममधीते तम तम अनेन साधयेत. सहस्र वेळा जर का ह्याचं आराधन केलं, आवर्तन केलं तर त्याच्या मात्र त्या उपासकाच्या, त्या साधकाच्या सगळ्या कामना पूर्ण होतात असंही म्हटलेलं आहे. मग या गणपतीची आणखीन आराधना कशी करायची? अथर्वशीर्ष तर आम्हाला कळलं, पण अनेन गणपतीम अभिषिंचती स वाग्मी भवती. या अथर्वशीर्षांच्या सहाय्याने जो गणपतीवर अभिषेक करतो तो स वाग्मी भवती. मागच्या भागामध्ये त्वम वाङ्मय शब्द आला होता, तो सूक्ष्म रूपात होता. पण इथे वाग्मी याचा अर्थ वक्ता.
उत्तम प्रभावी ओजस्वी असा वक्ता होतो जो अथर्व शीर्षाचं नित्य पठण करत गणपतीला अभिषेक करतो. स वाग्मी भवती चतुर्थ्याम अनश्नं जपती स विद्यावान भवती. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो अनश्न उपास करून याचा जप करतो, याचे मंत्र पठण करतो, उच्चारण करतो, स विद्यावान भवती. इत्यथर्वण वाक्य असं अथर्वण ऋषींचं वाक्य आहे. वाक्य आहे म्हणजे साधं वाक्य सेंटेन्स या अर्थी नाहीये. असा अथर्वण ऋषींचा उपदेश आहे, बोध आहे, सांगणं आहे आपल्याला की ब्रह्माद्या वर्णम विद्यात न बिभेती कदाचनेती. जो ब्रह्मादिकावर जे आवरण आहे ना, ब्रह्म हे वस्तुतः निर्लेप आहे, अलिप्त आहे, पण त्याच्यावर खूप आवरणं पडलीत ना, मायेची आवरणं आहेत, उपाधीची आवरणं आहेत. ती आवरणं आधी जाणावीत. ब्रह्माद्यावरणम विद्या ती जाणावीत आणि जाणून त्याचा त्याग करावा. हा मायेच्या पसाऱ्याचा जो कोणी त्याग करतो त्याला काय मिळतं तर त्याला साक्षात ब्रह्मदर्शन मिळतं. आणि मग द्वैतामुळे जी भीती निर्माण होते ना आपल्या मनामध्ये, ती भीती पूर्ण निघून जाते. आणि म्हणून म्हणलंय न बिभेती कदाचनेती, कधीही त्याला कसलीही भीती वाटत नाही, कारण त्याला अद्वैताचा साक्षात्कार होतो. असा उपासक कधीही भयभीत होत नाही असंही म्हटलेलं आहे. याच्या पलीकडे काही उपासना आहेत का? आहेत ना. यो दुर्वांकुरैर यजती स वैश्रवणोपमो भवती. जो दुर्वान सहित याची उपासना करतो, दुर्वांचं त्याच्या काय म्हणतात वाहतो दुर्वा, जो वैश्रवणोपमो भवती, तो अतिशय विद्यावान होतो असंही म्हटलेलं आहे. कुबेरासारखा तो धनवान होतो. वैश्रवण हे कुबेराचं नाव आहे, त्याच्या उपमेसारखा म्हणजे अगदी कुबेरासारखा तो धनवान होतो. यो लाजैर्यजती स यशोवान भवती. जो लाह्यांनी, कुठल्याही लाह्या हे भर्जित अवस्था आहे आणि लाह्या हे अगदी काय म्हणतात ते निर्लेपपणाचं प्रतीक आहे. तो जो लाह्यांनी त्याची पूजा करतो, आवाहन करतो, त्याला यशोवान भवती. त्यामुळे त्याला पुष्कळ यश मिळतं. स मेधावान भवती. यो मोदक सहस्रेण यजती स वांछित फलम वाप्नोती. जो सहस्र मोदकांनी याची आराधना करतो त्याला वांछित जे इच्छिलेलं आहे ते सगळं मिळतं. यश साज्य समितभिर यजती ससर्वं लभते ससर्वं लभते. साज्य म्हणजे आज्यासहित, आज्य म्हणजे घृत, यज्ञात घालायचं किंवा जे तूप असतं त्या तुपानी आणि समिधानी जो यजन करतो त्याला सगळं काही मिळतं. जे इच्छिलेलं आणि न इच्छिलेलं सुद्धा सगळं मिळतं. आता इथे द्विरुक्ती आलेली आणि द्विरुक्ती ही समाप्ती सूचक आहे. 14व्या मंत्रामध्ये म्हटले अष्टौ ब्राह्मणां सम्यक ग्राहयित्वा सूर्य वर्चस्वी भवती. 8 ब्राह्मणांना सम्यक ग्राहयित्वा, चांगल्या प्रकाराने जो कोणी हे अथर्व शीर्ष शिकवेल त्या 8 ब्राह्मणांनी ते ग्रहण केलं पाहिजे. असं ग्राहयित्वा त्यांना शिकवून अध्यापन करून जो कोणी त्याचं काय पूजा करेल त्याला काय प्राप्त होईल, त्याला सगळ्यात श्रेष्ठ फळ आहे. सूर्य वर्चस्वी भवती. वर्चस याचा अर्थ आहे ब्रह्मतेज, प्रभामंडळ, ऑरा किंवा ज्याला वलय आपण म्हणतो ना, इतकं सूर्या इतकं तेज त्याला प्राप्त होईल जो 8 प्रकारच्या ब्राह्मणांना शिकवेल ते. किंवा सूर्यग्रहण असताना सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वा जप्वा सिद्ध मंत्रो भवती. तो सिद्ध मंत्र होईल म्हणजे त्याला वाचा सिद्धी सुद्धा प्राप्त होईल आणि त्याची कशा कशापासून मुक्ती होईल. महाविघ्नात प्रमुच्यते, महादोषात प्रमुच्यते, महापापात प्रमुच्यते. या सगळ्या महाविघ्न, महादोष आणि महापापांपासून त्याची मुक्तता होणार आहे. इथेही एक पाठभेद आहे, महाप्रत्यवायात प्रमुच्यते, पण हा पाठभेद सुद्धा खरा नाहीये, तो प्रक्षिप्त आहे, नंतर घातलेला आहे, त्यामुळे तो साधारणपणे म्हटला जात नाही. आणि पुढे म्हटलेलं आहे ससर्वविद भवती, ससर्वविद भवती, सगळे जाणणारा, सर्वज्ञ होतो तो असं म्हटलेलं आहे. आणि ससर्वविद भवती, ससर्वविद भवती असं 2दा म्हटलेलं आहे. आणि कुठल्याही उपनिषदाचा समारोप हा द्विरुक्तीनेच होत असतो. 2दा एकच मंत्र 2दा आला की समजायचं की हे उपनिषद आता संपत आलेलं आहे. आणि इथे शेवटी अथर्वण ऋषी म्हणतात य एवं वेद, जो कोणी हे जाणतो, हे काय आहे, इत्युपनिषद, हे उपनिषद आहे. वस्तुतः उपनिषद हा शब्द आहे
तो स्त्रीलिंग आहे, ती उपनिषद असं म्हटलेलं आहे. इत्युपनिषद हे उपनिषद इथे समाप्त झालेलं आहे असंही अथर्वण ऋषींनी समाप्ती केलेली. जसं पण आपण पहिले 2 मंत्र घेतले, ओम भद्रं कर्णेभिः आणि स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, तसा शेवटी सुद्धा शांती मंत्र आहेच ना. शेवटी सुद्धा शांती मंत्रच आहे. तो कसा आहे? ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती. शब्द काय आहे? आपल्याला वाटतं की सहनाववतु म्हटलं म्हणजे काय जेवणाची पानं बिनं वाढली आहेत का काय? वस्तुतः हा मंत्र हल्ली भोजनाच्या पूर्वी म्हणतात, पण खरा तो मंत्र जो आहे तो गुरु शिष्यांनी म्हणायचा असतो. जेव्हा ते अरण्यामध्ये वनामध्ये अध्यापन आणि अध्ययन करत असतात तेव्हा दोघांनी म्हणायचा हा मंत्र आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये द्विवचन वापरलेलं आहे. खरा मंत्र काय आहे? ओम सहनौ अवतु. मग अशी आपण अव शब्द पाहिला. सहनौ म्हणजे आमच्या दोघांचं, अवतु म्हणजे रक्षण व्हावं. सहनौ भुनक्तु जे काही आम्हाला कृपा प्रसाद मिळेल, जे काही भोग मिळतील, या भोगांचा स्वीकार आम्ही दोघांनीही करावा असंही म्हटलेलं आहे. सहवीर्यं करवावहै आम्ही दोघांनी पराक्रम गाजवावा, शौर्य गाजवावं, ज्ञान ग्रहण करावं असंही म्हटलेलं आहे. तेजस्विनावधीतमस्तु आणि आम्ही जे काही अध्ययन केले ते तेजस्वी असावं, मार्गदर्शक असावं, फलदायी असावं असंही म्हटलेलं आहे. आणि पुढचा शब्द आणखीन महत्वाचा आहे. मा विद्विषावहै आम्ही परस्परांचाही द्वेष करू नये. गुरु शिष्यांनी सुद्धा एकमेकांचा द्वेष करू नये किंवा शिष्याशिष्यांनी आपापसामध्ये कधीही कुणाचा द्वेष करू नये असंही म्हटलेलं आहे. आणि शेवटी ओम शांती 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 ही पुन्हा आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक तापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्यात शांती मंत्र म्हटलेला आहे. या सगळ्या अथर्व शीर्षामध्ये अगदी म्हटलं तर 10च मंत्र आहेत आणि 5 मंत्र फलश्रुतीचे आहेत. म्हटलं तर खूप छोटं अथर्व शीर्ष आहे, पण अतिशय प्रभावी आणि अतिशय सहज पाठ होण्यासारखं सुद्धा आहे. कंठस्थ होण्या आणि म्हणायला तर अगदी 4 मिनिटाच्या वर जास्त वेळही लागत नाही. 4 मिनिटं सुद्धा पुरेशी होतात अगदी सगळं अथर्व शीर्ष म्हणायला. याच्यामध्ये गणपतीला दुर्वा का वाहतात? तर खरं म्हटलं तर गणपतीने जेव्हा अनलासुराला भक्षण केलं तेव्हा त्याच्या अंगाचा अगदी दाह होत होता, त्याच्या अंगामध्ये आग आग होत होती. तेव्हा सगळ्या देवांनी मिळून त्याला शीतोपचार करण्यासाठी, त्याचा दाह शांत करण्यासाठी अमृतमयी अशी एक दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवली. तेव्हाच त्याला थोडंसं बरं वाटलं. मग सगळ्या देवतांनी मिळून त्या दुर्वांच्या राशीच्या राशी आणून त्याच्या अंगावर ठेवल्या. तेव्हा त्याच्या अंगाचा दाह पूर्ण कमी झाला. त्यामुळे नेहमीच गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय, दाह शांत करणारे आहेत. वस्तुतः व्यवहारातही हा दाह आपल्यालाही काही आग होत असेल तर दुर्वांचा उपयोग नक्कीच केला जातो. कमीत कमी एक तरी दुर्वा गणपतीच्या पूजेमध्ये असतात. एक मिळाली नाही तरी एक तरी दुर्वा, एकावा एकविंशतीवा 1 किंवा 21 दुर्वा त्याला दाखवायचे. अगदीच नाही मिळाल्या तर शमीपत्र दाखवलं तरी चालेल. दुर्वांना सबस्टिट्यूट किंवा पर्याय काय आहे तर शमीपत्र आहे. विना दुर्वांकुरही पूजा फलम केनापि न आप्यते. दुर्वाच्या शिवाय पूजा होतच नाही. आता चतुर्थीचं थोडंसं महत्त्व सांगणारे आणि इथे समारोप करणारे. चतुर्थी 2 येतात प्रत्येक महिन्यामध्ये. शुक्ल चतुर्थी आहे आणि वद्य चतुर्थी आहे. कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो. ती चतुर्थी कशी करायची असते? चंद्रोदय पर्यंतम व्रतम एतत् समाचरे. चंद्रोदयापर्यंत हे व्रत पालन करायचं असतं. कृष्ण वद्य पक्षातली जी चतुर्थी आहे ज्याला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो तीच चंद्रोदयापर्यंत करायचं असतं. मात्र शुद्ध पक्षातली जी आहे, शुक्ल पक्षातली आहे, ती चतुर्थी जी आहे ती दिवसभर करायची असते. दिवसभर 24 तास त्याचा उपास आहे आणि पंचमीला त्याचं पारण करायचं असतं असंही म्हटलेलं आहे. आणि हीच चतुर्थी, या दोन्ही चतुर्थी जेव्हा अंगारिकेला येतात, मंगळवार असेल तेव्हा तर उपास केला, गणपतीची अभिषेक केला, आराधना केली तर व्यक्तीला एक प्रकारचं अधिकार स्थान प्राप्त होतं, उच्च एक प्रकारचा हुद्दा प्राप्त होतो, समाजात मान्यता मिळते असंही त्याचं महत्त्व आहे. म्हणजे गणपती आपल्याला किती प्रकाराने देतो. इहलोकातलं देतो, परलोकातलं देतो. मोक्षही देणार आहे आणि ऐहिक फल किंवा भौतिक समृद्धी सुद्धा देणार आहे. अशा या गणपतीचं अथर्व शीर्ष
नित्य पठणात असावं. काही संकट आलं म्हणून फक्त गणपतीची आळवणी करायचीच नाहीये. संकट आलेलं नसताना सुद्धा, अगदी आपण सुखात आनंदात असताना सुद्धा या गणपतीची आराधना केली तर तो आपल्याला निश्चितपणाने पावणार आहे, फलदायी होणार आहे आणि तो सगळ्यांचा लाडका आहे. त्याचं ते वैशिष्ट्यपूर्ण रूप सगळ्यांना मोहवतं. अशा गणपतीलाच आपण वंदन पुन्हा पुन्हा करूया, पुन्हा पुन्हा त्याची आराधना करूया. अथर्वशीर्ष वारंवार आपल्या पठणामध्ये असू दे अशी आपण त्याला विनंती करूया आणि इथेच थांबूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.